गुड मॉर्निंग स्टुडंट्स. व्हॉट इज हिस्ट्री हा क्लास 5th NCERT मधील जो चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर आहे हा, आणि त्यामधील आज आपण सेकंड पॉइंट पाहणार आहोत, द सोर्स ऑफ हिस्ट्री. तर तुम्हाला समोर इतिहासाची भरपूर साधनं दिसत असतील. तर त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की प्राचीन काळामधील खूप साऱ्या वस्तू आहेत, यामध्ये वास्तू आहेत, त्याप्रमाणे भांडी दिसतात, तुम्हाला नाणी दिसतात, हस्तलिखित दिसतात. तर ही आणि खूप सारी अजून भरपूर अशी काय आहेत आपली हिस्ट्री, इतिहासाची काय आहेत साधनं आहेत की ज्याद्वारे आपण काय करत असतो, भूतकाळामध्ये हे किती वर्षांपूर्वी झालेलं आहे या सगळ्याचा आपण काय करत असतो, शोध घेत असतो. ह्या सगळ्या घटना साधनं जी आहेत त्यामध्ये भौतिक साधनं आहेत, लिखित साधनं आहेत, मौखिक साधनं आहेत. तर या सगळ्या साधनांच्या आधारे भूतकाळात नेमके काय घडले असेल, कसं घडले असेल, या सगळ्याचा शोध या साधनांमधून, या पुराव्यांमधून आपण घेत असतो आणि त्यानुसारच आपण काय करत असतो, हिस्ट्री हे एक शास्त्र आहे किंवा नाही याची आपण पडताळणी करत असतो, याची कसोटी आपण घेत असतो. आणि या सगळ्या कसोट्यांच्या आधारावरच आपण काय करत असतो की इतिहास हे पण एक शास्त्र आहे आणि याला देखील विश्वसनीयता आहे, यथार्थता आहे, आणि यामध्ये सगळे खरे खोटे जे पडताळे आहेत याची सगळी कसून तपासणी केलेली आहे. आणि या पुराव्यांच्या आधारेच आपण काय करतो, भूतकाळातील सगळ्या ज्या घटना आहेत त्याची क्रमवार जुळवणी करतो, मांडणी करतो, आणि मग त्याद्वारे आपण सिद्ध करतो की खरंच इतिहास हा देखील विषय जो आहे तो पण शास्त्र आहे, तो पण एक शास्त्रीय पद्धतीने हाताळला जातो आणि त्याचं व्हेरिफिकेशन किंवा त्याचं चेकिंगही याच पद्धतीने केलं जातं. तर याच सगळ्याचा आपण आज या जो व्हॉट इज हिस्ट्री मधील सेकंड पार्ट आहे, सोर्सेस ऑफ हिस्ट्री अँड हिस्ट्री इज अ सायंटिफिक मेथड, तर या सगळ्याचा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण हिस्ट्री काय आहे हे समजावून घेण्यासाठी मदत मिळेल. द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री. तर आता इतिहास हे देखील एक शास्त्र आहे, ही देखील एक शास्त्रीय पद्धत आहे. ती कशी ते आपण आता या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इन स्टँडर्ड 4th and 3rd and 4th as part of environmental studies we have become acquainted with various sciences. The special characteristic of all these sciences is that their fact or evidence can be tested in experiment which can be repeated anywhere anytime. सो आपण जर इयत्ता 3री आणि 4थी मध्ये आपण परिसर अभ्यास शिकलेलो आहोत, बरोबर की नाही. याच वर्षी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये इतिहास हा विषय आलेला आहे, पण परिसर अभ्यास जो होता तर या विषयांच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला खूप वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली होती, खूप वेगवेगळ्या पद्धतीची शास्त्र आपण एकत्रितरित्या काय केलेली होती, अभ्यासलेली होती. या सगळ्याची तुम्हाला ओळख झालेली आहे. तर कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासणे, बरोबर की नाही, हे या सर्व शास्त्रांचे काय आहे, वैशिष्ट्य आहे. सो यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, देअर फॅक्ट्स ऑर एव्हिडन्स कॅन बी टेस्टेड इन एक्सपेरिमेंट विच कॅन बी रिपीटेड एनीवेअर एनी टाइम. म्हणजे हे जे प्रयोग आहेत ना ते प्रत्यक्षपणे पुन्हा पुन्हा तपासलेले असतात, कुठेही आणि कोणत्याही वेळी, आणि तेव्हा त्याचा रिझल्ट सेमच आलेला असतो. म्हणून याला काय म्हटलं जातं, ते पण एक शास्त्र आहे असं म्हटलं जातं. सो द मेथड ऑफ युजिंग अ नंबर of different tests to determine whenever the evidence is reliable is called a scientific method. आणि जेव्हा हे सर्व शास्त्र आहेत तर प्रत्येक पुरावा हा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासला जातो आणि त्यावरून तो विश्वास ठेवणं योग्य आहे किंवा नाही ही ठरवण्याची जी पद्धत असते ना त्याला शास्त्रीय पद्धत असं म्हणतात, सायंटिफिक मेथड. तर सायंटिफिक मेथड कशाला म्हणतात की कुठलीही जी गोष्ट आहे, बरोबर, ती रिलायबल आहे, म्हणजे खरी आहे किंवा खोटी आहे, विश्वास ठेवण्याजोगी आहे किंवा नाही, हे सगळं
आपण वेगवेगळ्या टेस्ट, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या काही केल्या जातात, त्यामध्ये कसोट्याची आखणी केली जाते आणि त्या कसोट्यांच्या आधारावर वेगवेगळे जे एव्हिडन्स आहेत, पुरावे आहेत, तर त्या पुराव्यांच्या आधारावर ते शोधलं जातं की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. आणि हे सगळं शोधकाम केल्यानंतर जेव्हा सगळ्यात शेवटी की हो ही गोष्ट सायंटिफिक आहे, ही गोष्ट विश्वास ठेवण्याजोगी आहे, सगळ्या पडताळण्या, सगळ्या कसोट्यांमधून ती तपासून व्हेरीफाय झालेली आहे, आणि जेव्हा ह्या सगळ्या पद्धतीतून एखादी कसोटी पुढे येते तेव्हाच आपण तिला काय म्हणतो की ही शास्त्रीय पद्धत आहे. सो there are many things happen since our birth that we may not know about. तर आता यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्या जन्मापासून आतापर्यंतच्या सगळ्या घटना डे टू डे तुमच्या लाईफ मध्ये ज्या घडलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात आहेत का? तर त्याचं उत्तर तुम्ही काय द्याल? नाही. आपल्याला आपल्या जन्मापासूनच्या खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या आपल्या माहीत नसतात किंवा ते लक्षात नसतात. मग अशा वेळेस काय होतं? However, our grandparents, our parents or other often tell us amusing stories of our childhood. तर मग आपल्या लहानपणातले आपले आजी आजोबा, आई वडील आणि मामा मामी, काका काकू, बहीण भावंड जे काय असतात तर ते आपल्या लहानपणीच्या गमती जमती सांगत असतात, बरोबर की नाही? चाइल्डहुड मधल्या म्हणजे लहानपणीच्या. दोज स्टोरीज आर अ पार्ट ऑफ देअर मेमरी. तर हा त्यांच्या आठवणींचा भाग झाला, बरोबर की नाही? So however, when different people tell us about the same event, we find difference in their narrations. It makes wonder which one is right. तर मग आपण एकाच व्यक्तीने त्याच्या आठवणीत सांगितलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण लक्षात घेतो आणि ती सेम जी गोष्ट असते ती आपल्याला इतर वेगवेगळ्या व्यक्ती पण सेम गोष्ट सांगत असतात की तू लहानपणी अशा अशा पद्धतीने खेळायचास किंवा अशी अशी तुझी एक स्टाईल होती. आणि जेव्हा सगळेच जण असं सांगत असतात तेव्हा त्यांच्या सांगण्यामध्ये थोडाफार फरक असतो बोलण्याच्या भाषेमध्ये, पण अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि हे नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने जी तपासणी करावी लागते की यामध्ये आपण म्हणतो की नक्की हे खरे आहेत का, हे खरे आहेत. आणि प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये डिफरंट पीपल असतात, म्हणजे वेगवेगळे लोक असतात आणि वेगवेगळ्या लोकांप्रमाणे काय असतात, प्रत्येकाचा एकच इव्हेंट असतो पण तो सांगण्याचा, तो नरेशन करण्याचा वे काय असतो, डिफरंट असतो. म्हणजे प्रत्येक जण एकाच गोष्टीचं वर्णन हे वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं आणि मग आपल्याला इट मेक अस वॉन्डर विच इज राईट. आणि मग तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की यातलं खरं कोण आहे नक्की. So we need to examine the detail of each narration carefully to decide the correctness of the facts. आणि मग आपण काय करत असतो अशा वेळेला एकदम बारकाईने हे जे सांगितलेले असतात ना निकष, या सगळ्याची बारकाईने आपण काय करतो, या गोष्टींची तपासणी करतो. आणि मग तपासणी केल्यानंतर मग जेव्हा it is not possible to conduct experiment to recreate the event that have happened in the past. Therefore, the method of presenting history is different from that other sciences. Even so, history uses the scientific method at every stage, namely while looking for and collecting evidence, examining the evidence, and while putting it together. When required, help is also taken from other sciences. That is why history is considered to be a scientific discipline. तर या पॉइंट मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणं शक्य नसतं, की या वेळेला असंच घडलं असेल, त्याच्या मागच्या 100 इयर्स मध्ये याच पद्धतीने घडलं असेल. ही जसंच्या तसं ॲक्युरेट आपल्याला त्या घटना आपण घडवून आणू शक्य नाही, आपल्याला या घटना घडवून आणणं. म्हणून इतिहास मांडण्याची फक्त पद्धत वेगळी आहे. पण ही पद्धत जरी वेगळी असली ना इतर शास्त्रांपेक्षा, तरीही त्यामध्ये देखील काय करावं लागतं, त्यामध्ये देखील पुरावे शोधावे लागतात. आणि पुरावे शोधावे लागतात नेमली लुकिंग, कलेक्टिंग आणि एव्हरी स्टेज, नेमली प्रत्येक याच्यामध्ये पुरावा शोधावा लागतो.
while looking for collecting evidence, तो तपासण्यासाठी आणि त्याची जुळवण्यासाठी, जुळवाजुळव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. सो एखादी जी गोष्ट आहे ती आपल्याला व्हेरीफाय करायची आहे, त्याचा पुरावा शोधायचा आहे, त्याची तपासणी करायची आहे, त्याची जुळवाजुळव करायची आहे, आणि हे सगळं केल्यानंतर या शास्त्रीय पद्धतींचाच या सगळ्यामध्ये काय केला जातो? वापर केला जातो. आणि यासाठी आवश्यकता असेल तर आपल्याला काय करावं लागतं? इतर शास्त्रांची देखील आपल्याला इतिहासामध्ये काय करावी लागते? मदत घ्यावी लागते. when required help is also taken from other science, म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्याला इतर शास्त्रांची देखील याच्यासाठी मदत घ्यावी लागते. that is why history is considered to be a scientific discipline. आणि म्हणूनच इतिहास देखील काय आहे? हे एक शास्त्र आहे. याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण म्हणतो की शास्त्र काय आहे? इतिहास काय आहे? एक शास्त्र आहे. इतिहास, history is not written solely in the basis of imagination. म्हणजे यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? इतिहास हा काही कुणीही उठला आणि लिहिला अशा पद्धतीचं नाही. इतिहास हा कल्पनेच्या आधारावर लिहिला जात नाही. तर इतिहास कशाच्या आधारावर लिहिला जातो ते आता मी तुम्हाला सांगते. सो इतिहास लिहिला जातो एन्शियंट ऑब्जेक्ट म्हणजे प्राचीन वस्तू, स्ट्रक्चर्स वास्तू, शिल्पे, पॉट्स म्हणजे भांडी, कॉइन्स म्हणजे नाणी किंवा पैसे. त्या काळात अशा पद्धतीचे पैसे असायचे. ही पॉट्स या पद्धतीचे होते. त्याचप्रमाणे इन्स्क्रिप्शन्स म्हणजे जे कोरीव लेख असायचे भिंतींवर वगैरे लिहिलेले, जसं आपल्या वेरूळ अजिंठा लेण्या आहेत त्या. कॉपर प्लेट हे तुम्हाला समोर दिसत असेल. कॉपर प्लेट की यालाच ताम्रपट असं म्हणतात मराठीमध्ये, की तांब्याची जी प्लेट असायची त्याच्यावर या पद्धतीने ते काय करायचे? जो काही त्यांचा कंटेंट आहे, जी काही माहिती आहे ती अशा पद्धतीने ते लिहून काढायचे. बुक्स तुम्हाला समोर दिसत आहेत. बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे हस्तलिखित आहे. ट्रेडिशनल स्टोरीज आणि त्या पद्धतीने परत काय आहेत? ज्या लोकांनी लिहिलेल्या स्टोरीज आहेत तर त्या स्टोरीज या पद्धतीनं. अँड सॉंग्स रिमेंबर आणि लोकगीत. आता आपण जर पाहिलं आपला ट्रेंड आहे म्युझिक, सॉंग्स, डीजे. पण आपण जर शिवाजी महाराजांचा इतिहास पाहायला गेले ना तर 400 वर्षांपूर्वी पोवाडे ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर म्हणून त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आपल्याला इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एन्शियंट ऑब्जेक्ट, स्ट्रक्चर, स्कल्पचर, पॉट, कॉइन, इन्स्क्रिप्शन, या सगळ्या कॉपर प्लेट्स या सगळ्याचा अभ्यास करून आपण ठरवलं जातो की ओव्हर मेनी जनरेशन एटसेट्रा आर द स्टोरी सोर्स ऑफ हिस्ट्री. आणि या सगळ्या इतिहासाची जी साधनं आहेत या सगळ्यांना काय म्हणतो आपण? इतिहासाची साधनं म्हणतो. आणि या साधनांच्या आधारावरच आपण काय करतो? ठरवत असतो की या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. कुठले कुठले 3 प्रकार पडतात? भौतिक मध्ये काय येतं? मटेरियल सोर्सेस, रिटन सोर्सेस and oral sources. So in order to find out what happened in the past, evidence is available. एकच मिनिट थांबा, मला लेझर पॉइंटर घेते. Material sources, written sources, oral sources. In order to find out what happened in the past and how it happened, evidence available from all these sources is collected and thoroughly examined to determine its reliability. With the help of evidence that stands this test, past events are put in a proper sequence and a historical amount is written. This is scientific method. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? ह्या सगळ्या साधनांचं जर आपण पाहिलं तर भौतिक, लिखित आणि
मौखिक या 3 साधनांचे मुख्य प्रकार पडतात आणि भूतकाळामध्ये नेमकं काय घडलं असेल, कशा पद्धतीने घडले असेल याचा सगळ्याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळालेले जे पुरावे आहेत त्या पुराव्यांची खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते आणि कसोटीवर उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटनांची काय केली जाते, क्रमवार जुळवाजुळव केली जाते, त्याची मांडणी केली जाते आणि याच आधारावर आपण इतिहास हे देखील शास्त्रीय मेथड आहे, दॅट इज वाय सायंटिफिक मेथड, आणि त्याच आधारावर इतिहास हे देखील शास्त्र आहे हे आपण कन्फर्मली म्हणू शकतो. इतके सगळे समोर आपल्याला जे पॉइंट्स दिसत आहेत त्या सगळ्याच्या आधारावर आपण त्याची काय केली जाते, आपण कसून चौकशी केली जाते आणि मग ते शास्त्र आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. तर याप्रमाणे आजचा आपला हा जो सेकंड टॉपिक आहे त्यातला की इतिहास हे शास्त्र आहे की नाही आणि इतिहासामध्ये कोणते कोणते असे सोर्सेस होते, तर या सगळ्याचा आपण काय केलेला आहोत, आजच्या टॉपिकमध्ये अभ्यास केलेला आहे. सो नाव नेक्स्ट व्हिडिओ जो आहे त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री अँड आर्ट्स म्हणजे इतिहास आणि आपण याचा काय कोरिलेशन आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. सो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय.